काल रात्री विराट कोहली रडताना जेव्हा बघितलं ना तेव्हा खरंच यार माझ्या सुद्धा डोळ्याचे अश्रू निघले बरं का. खरंच 18 वर्षापासून आरसीबीने कसं यार या सगळ्या गोष्टी सहन केल्या असतील. आणि जेव्हा विराट कोहलीने आयपीएल ची ट्रॉफी उचलली ना तेव्हा इतकं भारी वाटलं, इतकं मोटिवेटेड वाटलं ना का मला सुद्धा एकदम मोटिवेशन आलं होऊन सकाळ सकाळी मी सुद्धा ट्रॅक्टर घेऊन निघलो परत आपल्या कामाला. आणि मित्रांनो झाकी मध्ये ना एकटाच आलो बरं का शेतामध्ये, कारण आहे ना आज आपल्याला रोटा मारायचा होता आणि डायरेक्ट जोडीदार सुद्धा नाही बोलवला, एकटाच रोटावेटर जोडून वगैरे घेतला आणि डायरेक्ट आहे ना रोटा मारायला चालू करून टाकणार होतो. आणि मित्रांनो विराट कोहली सारखा एवढा दिग्गज खेळाडू जर का एका ट्रॉफीसाठी 18 वर्ष स्ट्रगल करू शकतो तर तुमच्या आमच्या सारखे लोक 1 वर्ष सुद्धा स्ट्रगल नाही करू शकत का सक्सेस साठी. आणि मित्रांनो जितकं मोठं आपलं स्ट्रगल राहतं ना त्याच्यापेक्षा डबल मोठं आपल्याला सक्सेस सुद्धा भेटतं बरं का. त्यामुळे ना कधीच आपल्या ड्रीम्स वर ना गिव्ह अप नका करू आणि कायम आहे ना आपल्या ड्रीम्स वर लढत राहा. आणि मित्रांनो एवढ्या तुफान मोटिवेशन मध्ये ना आपण सकाळपासून डायरेक्ट आहे ना 5-6 एकराची डायरेक्ट मशागत करून टाकणार बरं का आज, कारण आहे ना मोटिवेशन डायरेक्ट इतकं खतरनाक आहे आज. आणि जेव्हा आहे ना मी जास्त मोटिवेट होतो ना तेव्हा आहे ना वातावरण सुद्धा मध्ये येऊन ना डायरेक्ट पाऊस बिऊस पाडेल नाही तर काहीतरी असं करीन का मला ना डायरेक्ट घरी जायला लावेल. आणि आपण सुद्धा काय कच्चे खिलाडी नाही बरं का. वातावरण कसं तरी असलं ना तरी आपण आपलं टार्गेट आहे ना आज पूर्ण केल्याशिवाय घरी जाणारच नाही. आणि मित्रांनो भरपूर जण आहे ना ज्यांच्याकडे शेताने किंवा ज्यांना ना शेती करता येत नाही ते आहे ना शेतकऱ्याला भरपूर नाव ठेवते बरं का. आणि शेती उडक आहे ना आपले जेवढे पण धंदे ना त्याला सुद्धा भरपूर नाव ठेवते. त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे भावांनो, जेवढा पैसा इज्जत आणि प्रतिष्ठा आहे ना शेतकरी कष्ट करून कमवतो ना तेवढं कमवायला ना तुमच्या 7 पिढ्या खपतील, पण तुम्ही शेतकऱ्याचा नाद नाही करू शकणार. आणि मित्रांनो आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ आणि क्वालिटी कंटेंट बघण्यासाठी ना आपल्या आयडी लवकरात लवकर फॉलो करून घ्या.